हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. टुडेज लेट स्टार्ट मराठी रीडिंग. आज आपण मराठी या विषयामध्ये उतारा वाचणार आहोत. बघा, या उतार्यामध्ये तुम्हाला नदी दिलेली आहे. आता नदी जी आहे, तर आता मी आहे नदी. नदी स्वतः तिचं काय देत आहे इथे आपल्याला परिचय देत आहे. बघा, मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. नदीचा जन्म कुठे होतो? पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. नदी कशामुळे मोठी होते? ओढ्यांमुळे मोठी होते. इतर नद्याही मला येऊन मिळतात. आता नदीमध्ये इतर नद्यासुद्धा येऊन मिळतात. माणसे धरण बांधून मला अडवतात. माणसे नदीला कशी अडवतात? धरण बांधून. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालवतात. आता नदीच्या पाण्यावर काय तयार होते? वीज. आणि त्या विजेवर काय चालते? कारखाने. शेतातील पंप चालतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. आता नदीतलं जे पाणी राहते याचा वापर आपण कशासाठी करतो? पिण्यासाठी. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यांवरून वेगाने कोसळते. आता बघा, नदी म्हणते मी उड्या मारते. उड्या मारते म्हणजे काय होते? तिला लहरे येतात, म्हणजे काय करत आहे? ती उड्या मारत आहे. त्यानंतर नदी वेगाने काय होते? वाहते. तेव्हा ती काय म्हणते? मी धावते, उंच कड्यांवरून वेगाने कोसळते. आता जे पहाड वगैरे राहतात, तर पहाडावरून जे पाणी खाली येते, तर त्या कड्यावरून ते वेगाने काय म्हणते? मी खाली कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. आता धबधबा जो राहतो, तो धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून नदी कशी येते? खाली येते. आता तुम्ही चिखलदऱ्याला जर गेले असेल, तर चिखलदऱ्याचा जो पर्वत आहे, त्या पर्वतावरून जे धबधबा येतो, तो धबधबा खाली येतो. कशामध्ये? नदीमध्ये. तर हे तुम्हाला उतारा दिला आहे, जो की उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि तुमच्या बुकवर सुद्धा लिहायचा आहे. आणि या उतार्यावरील प्रश्न उत्तर सुद्धा तुम्हाला काढायची आहे. आता बघा, एकदा पुन्हा वाचूया. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो. मला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते. इतर नद्यालाही मला येऊन मिळतात. इतर नद्याही मला येऊन मिळतात. माणसे धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालतात. शेतातील पंप चालवतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यांवरून वेगाने कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. बघा, हा उतारा तुम्हाला अशा प्रकारे वाचायचा आहे आणि यावरील प्रश्न उत्तरे काढायची आहे. आता बघा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. नदीचा जन्म कुठे झाला? त्याचं उत्तर काय येईल? नदीचा जन्म पर्वतावर झाला. नदीला कोण येऊन भेटतात? नदीला ओढे येऊन भेटतात. नदी कोणामुळे मोठी होत जाते? नदी ओढ्यांमुळे मोठी होत जाते. माणसे नदीला कसे अडवतात? माणसे नदीला धरण बांधून अडवतात. नदीच्या पाण्यावर काय तयार करतात? नदीच्या पाण्यावर वीज तयार करतात. विजेवर काय चालवतात? माणसे विजेवर काय चालवतात? उत्तर, माणसे विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. नदीच्या पाण्याचा वापर कशासाठी होतो? नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो. नदी काय काय करते? नदी उड्या मारते, धावते, उंच कड्यांवरून वेगाने कोसळते. नदी कोणाच्या रूपाने पर्वतावरून खाली येते? नदी धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. अशा प्रकारे तुम्हाला या उतार्यावरील प्रश्न उत्तरे काढायची आहे. तुम्हाला आज या उतार्यावरील प्रश्न उत्तरे काढणे हे होमवर्क राहील. ठीक आहे? धन्यवाद.